हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि सर्वांना गुड मॉर्निंग, कारण की सकाळचा टायमिंग आहे आणि मी जे आहेत आत्ताच मुलं जे आहेत स्कूलमध्ये सोडून आलेले आहे बरं का। त्यानंतर माझे जे आहे तर कामाला सुरुवाती होणार आहे बरं का। आता घरातली कामं खूप राहिलेली आहेत, पण मला तहान लागलेली होती म्हणून म्हणलं अगोदर जे आहे तर पाणी पिवावं, कारण की कधी कधी काय होत आहे माहिती, कधी पाऊस येत आहे, कधी ऊन पडत आहे, कधी आभाळ असल्यामुळे जे आहे तर गरमी होत आहे। तर मला तहान लागली मग मी आता पाणी प्यायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। पण सकाळी बाहेरचं जे आहे तर खूप छान थंडगार हवा होती, तर म्हणलं थोडंसं बाहेरच पाणी प्यावं म्हणून मी जे आहे ते थोडंसं दारात उभी राहिले आणि पाणी पिऊन घेतलं। आणि आज विषय असा झालेला होता की आमच्या इकडे जे आहे ते रात्रभर लाईट नव्हती बरं का। तर त्यामुळे मला जे आहे ते थोडासा पाण्याला प्रॉब्लेम आलेला होता, म्हणून माझे जे आहे ते पूर्णपणे कामं राहिलेले आहेत बरं का। आणि रात्रीच लाईट गेलेली होती 7 वाजता, त्यानंतर जे आहे ते आले नाही। मग त्यामध्ये पहा पाणी वगैरे जे आहे तर आम्हाला पूर्णपणे नव्हतं। तर आत्ता सध्या जे आहे तर मी जशी बाहेरून आले तशी बघितलं तर बोर्डामध्ये लाईट ही आलेली होती, काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता त्यांचा, तर त्यांनी दुरुस्त केलेला आहे। तर असो चला, तर इकडे लाईट आली, मला खूप खुशी झाली। तर आता जे आहे ते कसं असतं की आपल्याला काम करण्याची एनर्जी म्हणलं तर मी तरी सांगाल की माझं तर असं आहे की जोपर्यंत मी गाणे वगैरे लावत नाही तोपर्यंत माझ्या कामाला काही सुरुवात होत नाही। आता प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, पण मी माझं सांगत आहे, कारण की कसं असतं ना की घरामध्ये मी एकटीच असते, त्यामध्ये वाईट विचार करण्यापेक्षा किंवा काही एखाद्या वेळेस कधी देवाचं किंवा जे आपल्याला आवडतं ते म्युझिक लावून दिलं ना की टेन्शन पण राहत नाही आणि कुठला विचारही येत नाही। तर असो चला, तर इकडं आता माझ्या कामाला सुरुवात होणार आहे, म्हणून मी जे तर सॉक्स वगैरे काढून घेतला आणि माझा अवतार पाहू शकता। आणि लाईट जे आहे ना तर येणं जाणं करत आहे बरं का। असो चला, तर नळाला जे आहे तर पाणी आलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते माझे काय काय कामं राहिलेले आहेत। आता हे जे आहे तर नॉर्मलीच कामं आहेत बरं का, असे रोजचेच घरातले। पण कसं होतं ना की पाणी आपल्याला एक दिवस जरी नसलं ना की खूप अवघड होते। तर लाईट जाणं येणं करत आहेत, आणखी आलेली आहे। तर असं मेन महत्त्वाचं होतं की नळाला पाणी आलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते। इकडे पहा किचनवरचा राडा, तर मी सकाळी मिस्टरांना डब्बा करून दिलेला आहे आणि आता 9चा टायमिंग आहे बरं का। तर हे तर काय आपलं रोजचंच असणार। इकडे भांडे मांडे लावायचे राहिले आणि इकडे जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर रात्रीचे भांडे हे राहिलेले होते। इकडे पहा कपड्याचा ढीग। तर असो, तर हे म्हणताल तर हे कसं होतं की मुलांचे सकाळी आवरण्याच्या नादात म्हणा किंवा काही मुलं काय करतात एक वस्तू घेतात आणि बाकीचे ठेवून देतात। तर असो मला पण दिवसभर काही काम नसते, तर हे कामं जे आहेत आपले रेग्युलरचेच आहेत, तर कपड्याच्या घड्या वगैरे घालणं। आणि आणखीन लाईट आलेली आहे, लाईट गेली की घरात पूर्णपणे अंधार होतो आणि हिचं काही येणं जाणं चालूच आहे। असो, तर मला वाटतं आता जे आहे तर जाणार नाही। तर असो, तर मी माझ्या कामाला जे आहे आता सुरुवात करणार आहे, कारण की एकदा जर का लेट झाला ना तर मग नंतर पण काम करायचे म्हटलं की खूप उशीर होतो। तर असो चला, सगळ्यात अगोदर जे आहे ते मी टेबलवरचं आवरून घेणार आहे, म्हणजे कपड्याच्या घड्या वगैरे किंवा पुस्तक वगैरे जे आहे ते व्यवस्थित ठेवून देणार आहे। आणि इथलं म्हणतात तर मी किती पण व्यवस्थित ठेवलं ना तरी पण ते राहत नाही, आता काय करणार, मुलं आहेत म्हटल्याच्या नंतर। तर असो, इकडं मी माझ्या कामाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। आणि कपडे काय होतं माहिती का, जोपर्यंत आपण घड्या घालून ठेवत नाही तोपर्यंत ते अजिबात व्यवस्थित दिसत नाहीत। तर म्हणून म्हणलं की सगळ्यात अगोदर जे आहे तर कपड्याच्याच घड्या वगैरे घालून टेबल स्वच्छ करून घ्यावा आणि त्यानंतरच बाकीच्या कामांना जे आहे ते सुरुवात करावं, कारण की भांडी वगैरे खूप जास्त होती। आणि कसं असतं की वेळेत वेळ जर का काम करून घेतलं तर ते काही वाटत नाही, पण काही अडचण असली आणि थोडंसंही कामाला काही प्रॉब्लेम झाला तर मग ते खूप जास्त वाटते। म्हणून म्हणलं की कपडे थोडेच आहेत घड्या घालायला, पण भांडे जे म्हणतात तर खूप भरपूर होते, रात्रीपासूनचे भांडे होते। तर काय करणार, नळाला पाणी नसल्यामुळे जे आहे तर माझे रात्रीपासूनचे भांडे राहिलेले आहेत। तर असो चला, पण आज एक गोष्ट तुम्हाला खरं सांगते बरं का, मला पण रिअलाईज झाली की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप जास्त असते तेव्हा आपल्याला त्याची किंमत वाटत नाही बरं का। तर मी पाण्याबद्दल बोलत आहे, कारण की 24 तास आपल्या नळाला पाणी असतं, तर त्यामुळे कसं असतं आपलं की चला कामं जे आहे तर लगेच करून घेऊ किंवा पाण्याची आपल्याला तेवढी तरी किंमत वाटत नाही। पण आज जेव्हा नळाला पाणी चक्क बंद झाले ना तेव्हा तुम्हाला सांगते खूप अवघड होत होतं, कारण की कुठली गोष्ट करायला आणि कसं सवय लागलेली असते 24 तास नळ चालू केला की पाणी असतं, आणि एकदम बंद झाल्यामुळे जे तर मला तर खूप अवघड गेला बरं का आजचा दिवस। तर असो, फायनली नळाला पाणी आलं, मला पण खूप आनंद झाला। तर खरं पाण्याशिवाय काही खरं नाही, म्हणून आपण नेहमी पाणी जे आहे तर
व्यवस्थित वापरलं पाहिजे किंवा जपून वापरलं पाहिजे. नाहीतर आमचं पण कसं असतं की पाणी असल्यामुळं त्याची आपल्याला किंमत येत नाही. पण आज मला खरं सांगते तुम्हाला पाण्याची किंमत कळालेली आहे. तर असो तुम्हाला पण म्हणेन मी की पाणी नक्कीच जपून वापरा. पाण्याशिवाय काही खरं नाही. प्रत्येक गोष्टीला पाणी लागतं आणि आजही मला जे आहे तर खूप जास्त जे आहे तर जाणवलं आहे बरं का. असो तर आता मी इकडे कपड्याच्या घड्या घालायला सुरुवात केलेल्या आहेत. बाकीचं जे आहे ते मी आवरलेलं आहे बरं का. तर फायनली जे आहे तर माझं इकडं जे आहे तर आवरून झालेलं आहेत बरं का कामं वगैरे. आणि मी पण आंघोळ वगैरे करून घेतली, कपडे वगैरे धुवून घेतले. आणि म्हणलं आता आपलं लेडीजचं कसं असतं आंघोळ झालं की पहिलं आपण स्वतःला आवरून घेतो. तर कसं ना की कधी कधी पाऊस येत आहे, आता पावसाचे दिवस आहेत म्हणल्यावर तर म्हणलं अगोदर थोडंसं आपलं आवरून घ्यावा आणि त्यानंतर लगेच जे आहे तर कपडे जे आहेत ते सुकवून घ्यावा. तर असं तर इकडे माझं चाललेलं आहे माझ्या स्वतःचं आवरणं. कारण मेन महत्त्वाचं आहे आपण आपल्या स्वतःला व्यवस्थित ठेवणं. कारण की आपण सगळं घर वगैरे आवरतो पण कधी कधी त्या आवरण्याच्या नादात आपण आपल्या स्वतःकडे अजिबात ध्यान देत नाही. तर असं आपलं मन जे आहे तर अजिबात थीर बसत नाही. तर असं हे सगळ्याचाच प्रॉब्लेम असतो. एक विचार करायला जातो तिथं आपण वेगळाच विचार करतो. तर असो इकडे मी काय केलं माहिती आहे का, म्हणलं आता माझं जे आहे तर थोडंसं आवरून घेते आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर पटकन जे आहे तर कपडे सुकवते. कारण की कसं होत आहे माहिती आहे का, पाऊस वगैरे जर का आला ना तर मग ते कपडे जे आहेत ना ते त्यांचा आता वेगळाच वास येत आहे. तर आणि ते वास जर का आला ना तर आपण किती पण स्वच्छ धुतलेले असू द्या किंवा काही पण त्याला इस्त्री करू द्या, परफ्यूम मारू द्या, त्या कपड्याचा वास अजिबात जात नाही. आता तुम्हाला तर हे माहितीच आहे. तर चालला होता काही विचार चालू होता आणि कामं जे राहिलेले होते त्याचं पण चालू होतं. त्यामध्ये मिस्टरांचा मेसेज आलेला होता तर मी त्यांना पण रिप्लाय देत होते. तर इकडं माझं झालेलं आहे. आणि स्टॉल जे आहे ना तर मी काय केलं रात्री ना केसांना तेल लावलं बरं का. तर तेल लावलं आणि स्टॉल जे आहे तर म्हटलं खाली आपलं कसं उशीला वगैरे घेतो ना तर ते उशीला नको तेल लागायला म्हणून जे ते स्टॉल बांधला केसांना, पूर्ण केसांचं तेल जे आहे ते स्टॉलला लागलेलं आहे. आणि आता मलाच पस्तावा होत आहे बरं का. तर असं मी याला जे आहे ते गरम पाण्यात वगैरे घालीन तर ते थोडंसं व्यवस्थित होईल. आता काय माहिती काय होते की काही नाही. तर इकडं माझं जे आहे तर थोडंसं साधं सिंपल आवरून झालेलं आहे. तर आता मी सगळ्यात अगोदर कपडे सुकवून घेते बरं का. तर चिमटे वगैरे घेतलेले आहेत कारण की आज मुलांचे वगैरे खूप कपडे आहेत बरं का. तर असं रोजच असते. तर असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.